हॅलो स्टुडंट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नेक्स्ट थेरॉटिकल कन्सेप्ट, एक छोटासा कन्सेप्ट आपण आज इथे स्टडी करणार आहोत, तो म्हणजे ईडी करंट. आता हा ईडी करंट स्टडी करण्यासाठी आपल्याला ह्या आधी व्हिडिओमध्ये जो स्टडी केलेला इंडक्शन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी जो कन्सेप्ट आहे त्याच्या असणाऱ्या डायग्रॅमला किंवा त्या कन्सेप्टला आपल्याला रेफरन्सला घेऊन हा ईडी करंट काय करायचं आपल्याला स्टडी करायचे. अँड फॉर दॅट ईडी करंट वी कॅन कन्सिडर वन ऑफ द शॉर्ट एक्समेंट. एक शॉर्ट एक्समेंट आपण इथे स्टडी करणार किंवा जस्ट ऑब्झर्व करणार. बघा बरं, एक्समेंट काय आहे, जी पहिल्या एक पॉइंटमध्ये असणारी कॉईल होती, मुव्हेबल कॉईल विथ व्हेलॉसिटी व्ही इन मॅग्नेटिक फील्ड ABCD. हीच कॉईल आपण काय केली, एका स्ट्रिंगला बांधली, ती फ्री किंवा ती एका रिजिड सपोर्ट पासून काय केली, सस्पेंड केली. स्ट्रिंग आहे, रिजिड सपोर्टला सस्पेंड केली, ती कॉईल आहे मॅग्नेटिक कॉईल, ज्याच्यामधून काय होता, करंट मूव्ह होत होता किंवा तिथे असणारा जी मुव्हेबल कॉईल होती तीच कॉईल आपण इथे कन्सिडर केली. आता ही असणारी अरेंजमेंट जस्ट एअरमध्ये आहे, फ्री स्पेसमध्ये आहे किंवा ईयरमध्ये आहे असं जस्ट आपण कन्सिडर करू. ज्यावेळेला ही असणारी अरेंजमेंट काय अरेंजमेंट आहे, कन्सिडर कॉईल ABCD सस्पेंडेड बाय स्ट्रिंग फ्रॉम दी रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट पासून स्ट्रिंगनी बांधलेली कॉईल आहे. सपोज ह्या कॉईलला मी काय केलं, एका एक्स्ट्रीमला आणलं आणि रिलीज केलं, तर त्याला काय होईल, ऑस्सिलेशन किंवा त्याला मोशन प्राप्त होईल. आणि असणारं मोशन कसं असणार आहे, इट इज अन ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, अबाउट ए मीन पोझिशन. हा एका एक्स्ट्रीमला जाईल, पुन्हा मीनला येईल, दुसऱ्या एक्स्ट्रीमला जाईल. म्हणजे असणारे ऑसिलेशन्स कसे असणार आहे, हे असे ऑसिलेशन असणार आहे किंवा असणारं मोशन हे ऑसिलेटरी मोशन असणार आहे. आता ह्या फ्री स्पेसमध्ये ईयरमध्ये ही कॉईल फ्रीली मूव्ह होते, ऑसिलेट होते. ह्या ऑसिलेशन्स काय होतील, टाइम टू टाइम ह्या ऑसिलेशनची अँप्लिट्यूड डिक्रीज होईल. टाइम टू टाइम अँप्लिट्यूड काय होईल, मॅक्झिमम अँप्लिट्यूड एवढी होती, थोड्या वेळाने अँप्लिट्यूड एवढी असेल, थोड्या वेळाने एवढी असेल, थोड्या वेळाने एवढी असेल, आणि ॲट द एंड आफ्टर सम टाइम इंटरवल दॅट ऑफ कॉईल इज कम्स टू रेस्ट. जशी सुरुवातीला होती तशीच ती कॉईल काय होईल, आफ्टर सम टाइम ती रेस्टला येईल. सपोज आपण इथं असं कन्सिडर केलं, दॅट ऑफ कॉईल इज ऑसिलेटेड अँड आफ्टर 50 नंबर ऑफ ऑसिलेशन्स, 50 नंबर ऑफ ऑसिलेशन्स नंतर ही कॉईल झाली काय झाली, ॲट रेस्टला आली. आता रेस्टला येण्याचं रिझन ही वेगळं आहे. इथं असणारा फ्रिक्शनल फोर्स ईयरमध्ये असणारा आणि कॉईलमध्ये असणारा, ह्याचे असणारे टाइम टू टाइम ऑसिलेशन डिक्रीज होतात. आणि हे ऑसिलेशन ज्यावेळेला डिक्रीज होतात त्यावेळेला त्या ऑसिलेशनला एक टाईपचं ऑसिलेशन असं म्हटलं जातं, इट इज अ डॅम्पिंग ऑसिलेशन किंवा त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड म्हणजे विच हॅव्हिंग अँप्लिट्यूड डिक्रीजेस, ज्याचे अँप्लिट्यूड काय होते, डिक्रीज होते. असे असणारे ऑसिलेशन्स म्हणजे कोणते ऑसिलेशन्स असतात, डॅम्प्ड ऑसिलेशन्स असतात. आणि इथे असणारा हा डॅम्प्ड ऑसिलेशन असेल. अँड ड्यू टू डॅम्प्ड ऑसिलेशन देयर इज अ डॅम्पिंग इफेक्ट. डॅम्पिंग इफेक्ट म्हणजे काय, डिक्रीज होणं आणि ॲट रेस्टला काय होणं, स्टॉप होणं. हा डॅम्पिंग इफेक्ट इथे असेल. ठीक आहे. आता हा डॅम्पिंग इफेक्ट आहे आफ्टर 50 ऑसिलेशन, 50 ऑसिलेशन्स नंतर काय झालं, असणारा कॉईलचा भाग ऑसिलेट होताना काय झाला, रेस्टला आला. सपोज आहे हीच अरेंजमेंट आपण अशी कन्सिडर केली आणि आता ह्या कॉईलला काय केलं, एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केलं, प्लेस केलं. म्हणजे असणारे ऑसिलेशन थ्रू मॅग्नेटिक फील्ड काय केले, मूव्ह केले. म्हणजे सपोज हा नॉर्थ असणारा मॅग्नेट इथं प्लेस केला आणि दुसरा मॅग्नेट जस्ट असे बार मॅग्नेट इथं मी ड्रॉ करते. ठीक आहे. आता इथे असणारी ही मॅग्नेटिक फील्ड इन बिटवीन दॅट साऊथ अँड नॉर्थ पोल, ह्या दोन पोल्स मध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड आणि असणारा सेम कॉईलचा भाग सस्पेंड असेल फ्री स्पेस पासून किंवा ह्या रिजिड सपोर्ट पासून स्ट्रिंगला सस्पेंड असेल. आता होणारे ऑसिलेशन्स कसे असतील, ह्या कॉईलच्या मधून फील्ड मधून तो वरती जाईल, पुन्हा इकडे येईल. म्हणजे आता सेम ऑसिलेशन्स असणार आहेत. ह्या कंडिशनला पुन्हा मी काय केलं, असणारा पेंडुलम किंवा इथं पेंडुलमच्या बदल्यात आपण इथं कॉईल पुटअप केली. ही कॉईल जी आहे ती मी इकडे काय केली, एक्स्ट्रीमला एका पकडली आणि तिथून रिलीज केली. आता इथे असणारे ऑसिलेशन्स पुन्हा काय होतील, ते ऑसिलेट होतील फ्री एका मॅक्झिमम पासून दुसऱ्या मॅक्झिममला त्याचे ऑसिलेशन पुन्हा सुरू होतील. बट इथे होणारा जो डॅम्पिंगचा भाग असेल, डिक्रीजिंग अँप्लिट्यूडची असेल, ती काय असेल, डिक्रीजिंग अँप्लिट्यूड व्हेरी फास्ट असेल. आणि अप टू 10 नंबर ऑफ ऑसिलेशन्स नंतरच हा असणारा कॉईलचा भाग काय येईल, ॲट रेस्टला येईल. म्हणजे ईयरमध्ये हा कॉईल ऑसिलेट होताना, ईयरमध्ये ही कॉईल ऑसिलेट होताना 50 ऑसिलेशन झाले, ती कॉईल रेस्टला येते. डॅम्प्ड ऑसिलेशन्स नुसार
किंवा त्याचं डॅम्पिंग इफेक्ट नुसार ती 50 ऑस्युलेशन्स नंतर 50 ऑस्युलेशन्स नंतर काय ते रेस्टला येते. बट वेन दॅट ऑफ ऑस्युलेशन्स परफॉर्म इन मॅग्नेटिक फील्ड, हेच ऑस्युलेशन जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये परफॉर्म केले तर ते परफॉर्म होणारे ऑस्युलेशन्स काय होतात, तिथे असणारा डॅम्पिंग इफेक्ट जो आहे तो व्हेरी फास्ट असेल. डिक्रीजिंग अँप्लिट्यूड व्हेरी फास्ट असेल, मीन्स नंबर ऑफ 10 ऑस्युलेशन्स नंतर तो असणारा कॉइलचा भाग काय असेल रेस्टला येईल. आता इथे होणारा हा एक्सपेरिमेंट आहे, इथे असणारा जो डिफरन्स आहे म्हणजे सुरुवातीला इयरमध्ये इतके नंबर ऑफ ऑस्युलेशन्स कंटिन्यू राहिले आणि नंबर मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारे ऑस्युलेशन्स खूप कमी झाले, म्हणजे तिथे असणारा अपोज जो जास्त आहे. अपोज जास्त असण्याचं रिझन आता इथे तुम्हाला सरळ सरळ दिसतं. इथं काय आहे, आपण मॅग्नेटिक फील्ड प्लेस केली किंवा इथे असणारे आपण मॅग्नेट प्लेस केले, जी असणारी मॅग्नेटिक फील्ड त्याला काय करेल, अपोज करेल. आणि ह्याच्या अपोज होण्याचं रिझन जे आहे तोच रिझनचा भाग म्हणजे काय, ड्यू टू ईडी करंट. ड्यू टू ईडी करंट दॅट ऑफ ऑस्युलेशन्स डॅम्प्ड व्हेरी फास्टली, किंवा इथं असणारा डॅम्पिंग इफेक्ट जास्त इफेक्टिव्ह असू शकतो, त्याचं रिझन आहे बिकॉज ऑफ ईडी करंट. मग ईडी करंट म्हणजे काय कन्सेप्ट आहे, सेम ॲज टू आपण आपला सुरुवातीचा जो कन्सेप्ट घेतलेला होता कोणता, फॅराडेज लॉ किंवा फॅराडेज एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये असणारे ज्या काही कन्सेप्ट आहेत सेम कन्सेप्ट. सपोज आपण असं कन्सिडर केलेलं होतं, फॅराडेज एक्सपेरिमेंट आठवत असेल तर बघा बरं, कॉईल कन्सिडर केली, कॉईलच्या जवळ किंवा कॉईल कंडक्टिंग कॉईल आणि इथे असणारा मॅग्नेट, या दोन्हीच्या मध्ये मोशन घेतलं तर काय होतं, ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड देयर इज अन करंट और ईएमएफ इज इंड्युस्ड. मॅग्नेटिक फील्डमुळे कॉइलमध्ये इंड्युस्ड ईएमएफ इंड्युस होतो किंवा करंट इंड्युस्ड होतो. आणि अकॉर्डिंग टू दॅट मोशन असणारं मोशन कसं आहे, जे एक तर तुम्ही मॅग्नेट टुवर्ड्स कॉइल मूव्ह करू शकता किंवा तुम्ही मॅग्नेट अवे फ्रॉम कॉइल मूव्ह करू शकता. दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, इन दॅट बोथ कंडिशन ॲज there is an motion of a magnet towards the coil, motion of a magnet away from coil, दोन्ही कंडिशन मध्ये काय असेल, the current is induced in that coil or EMF is induced in that coil. कॉइल मध्ये करंट किंवा EMF काय होतो, इंड्युस्ड होतो. दिस इज अन फॅराडेज लॉ. हा जो आहे तो काय आहे, फॅराडेज लॉ आहे. आता फॅराडेज लॉ हा असा असताना, सपोज आपण जी काही कन्सिडर केलेली होती ती ही कॉइल आहे, ही कॉइल जर आपण जस्ट एक प्लेट म्हणून कन्सिडर केली, इथे जी कॉइल आहे ही कॉइल काय केली आपण प्लेट म्हणून कन्सिडर केली. प्लेट मीन्स काय, सॉलिड सरफेस. कॉइल असेल ती पोकळ असेल, जस्ट वायरचा राऊंड. आणि ज्यावेळेला प्लेट कन्सिडर केली जाईल, सपोज दिस इज एन कॉपर प्लेट कन्सिडर केली आणि इथे असणारी कॉइल सुद्धा एक जस्ट डिस्क कन्सिडर केली, एक काय केली, डिस्क कन्सिडर केली, सॉलिड डिस्क कन्सिडर केली. ॲट दॅट कंडिशन मग इथे असणारा फॅराडेज एक्सपेरिमेंट कसं होईल, म्हणजे डिस्क कन्सिडर केलेली आहे, सॉलिड डिस्क कन्सिडर केली जी सर्क्युलर फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्याबरोबर आपण काय केली, इथे असणारा मॅग्नेट काय केला, त्याच्या टुवर्ड्स एकदा मूव्ह केला आणि त्याच्या अवे फ्रॉम एकदा मूव्ह केला. ॲट दॅट कंडिशन देअर इज एन ऑल्सो प्रोड्यूस इंड्युस्ड EMF इन दॅट कॉइल और इन दॅट प्लेट. ह्या प्लेटमध्ये ह्या मोशनमुळे सुद्धा किंवा ह्या अरेंजमेंट मध्ये सुद्धा ह्या असणाऱ्या प्लेटवरती किंवा ह्या डिस्कवरती काय होतो, इंड्युस्ड करंट प्रोड्यूस होतो. बट इथे असणाऱ्या इंड्युस्ड करंटची डिरेक्शन कशी असेल, तर कॉइलमध्ये असणाऱ्या इंड्युस्ड करंट जो काही आहे फॅराडेज एक्सपेरिमेंट मधला किंवा फॅराडेज लॉ मधला असणारा इंड्युस्ड करंट जो काही आहे, दॅट इंड्युस्ड करंटची डायरेक्शन आपण लेन्झ लॉने एक्सप्लेन केली. लेन्झ लॉ काय गिवन आहे, लेन्झ लॉ गिव्स द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF. लेन्झ लॉ काय देतो, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF. आता इथे मोस्टली असणारा लेन्झ लॉ जो आहे तो आपण बेसिकली जो काही आहे तो काय आहे, दॅट ऑफ लेन्झ लॉ. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ E इज इक्वल टू इंड्युस्ड EMF इज इक्वल टू मायनस ऑफ d theta d phi by dt. It is the minus of d phi by dt. Means change in flux आणि इंड्युस्ड EMF यांच्यामध्ये काय असते, अपोजिट डिरेक्शन असते. दिस इज अन लेन्झ लॉ. बट ह्या असणाऱ्या लेन्झ लॉचं असणारं मेन रिझन काय आहे किंवा मेन असणारं एक्सप्लेनेशन काय आहे, तर इंड्युस्ड EMF इन ए कॉइल, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इन ए कॉइल इज सच दॅट, इथे असणारी ह्या इंड्युस्ड EMF ची डायरेक्शन कशी असते, इट इज द अपोजिस टू प्रोड्यूस इट. इंड्युस्ड EMF कशामुळे प्रोड्यूस होतो, तर ज्याला मॅग्नेट जवळ येईल, मॅग्नेट जवळ येतो म्हणजे काय होतो, टुवर्ड्स मूव्ह होतो. टुवर्ड्स मूव्ह झाला तर इथे
इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन, मॅग्नेटिक फील्ड काय होतात, इन्क्रीज होतात. मॅग्नेटिक फील्ड काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे मॅग्नेट टुवर्ड्स मूव्ह झाला, मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होतो. मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झाला की तिथे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मुळे ईएमएफ इंड्यूस्ड होतो. आता इंड्यूस झालेला ईएमएफ काय करतो, तर इथे झाला इंड्यूस्ड ईएमएफ इन्क्रीज झालेला फ्लक्स डिक्रीज करण्याचा भाग करतो. इन्क्रीज झालेला फ्लक्स जो आहे तो डिक्रीज करण्याचा प्रयत्न करतो. हा आहे तो काय आहे, इथे असणारा लेन्झ लॉ आहे. ही निगेटिव्ह साइन कशामुळे आहे, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ is such that it opposes produced the cause of produced heat. म्हणजे ज्या रिझन मुळे ईएमएफ प्रोड्यूस झाला, रिझन काय आहे, फ्लक्स चेंज होणं. फ्लक्स काय होतो, चेंज होतो. फ्लक्स चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस्ड होतो. मग चेंज होणारा फ्लक्स काय आहे, एक तर वाढतो, इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो. सपोज तो इन्क्रीज झाला तर ईएमएफ काय करतो, त्याला डिक्रीज करतो. म्हणजे सपोज हा नॉर्थ पोल कॉइलच्या किंवा प्लेटच्या डिस्कच्या जवळ आला तर फ्लक्स काय होईल, इन्क्रीज होईल. फ्लक्स काय होईल, इन्क्रीज होईल. इथे प्रोड्यूस होणारा ईएमएफ हा अशी एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो की त्याच्यामुळे इथे असणारा, म्हणजे इथे जर नॉर्थ पोल असेल तर ह्या कॉइलच्या फेस वरती नॉर्थ पोल प्रोड्यूस होतो आणि दोन्ही काय होतात, एकमेकाला रिपेल करतात. दोन्ही एकमेकाला काय करतात, रिपेल करतात. म्हणजे इन्क्रीज झालेला फ्लक्स रिपेलिंग मुळे काय होतो, डिक्रीज करतो, त्याला आतमध्ये येऊ देत नाही. ही पहिली कंडिशन. सपोज आपण काय केलं, असणारा मॅग्नेट अवे फ्रॉम मूव्ह केला, अवे फ्रॉम कॉइल, अवे फ्रॉम डिस्क मूव्ह केलं. म्हणजे असणारं मोशन कसं आहे, ह्याच्यापासून लांब होणं. लांब होणं म्हणजे काय, तर इथे असणारा फ्लक्सची जी काही आहे, दॅट फ्लक्स इज चेंजेस बट इज इन डिक्रीजिंग अमाउंट. म्हणजे तो चेंज होताना कसा चेंज होतो, तर तो डिक्रीज होतो. मग डिक्रीज झाला तर अगेन देयर इज अ चेंज ऑफ फ्लक्स अँड ड्यू टू चेंज देयर इज अन इंड्यूस्ड ईएमएफ. बट इंड्यूस्ड होणारा ईएमएफ ची डिरेक्शन कशी असेल, तर अशा कंडिशन मध्ये इथे असणारा नॉर्थ पोल आणि त्यावेळेला हा फ्लक्स डिक्रीज होत असेल तर इथे काय होतो, साऊथ पोल प्रोड्यूस होतो आणि दोन्हींच्या मध्ये काय असेल, अट्रॅक्शन असेल. म्हणजे ह्या कॉइल मध्ये अशी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते जी मॅग्नेटिक फील्ड काय करते, त्या असणाऱ्या चेंज होणाऱ्या फ्लक्सला, डिक्रीज होणाऱ्या फ्लक्सला काय करते, खेचते, अट्रॅक्ट करते किंवा ती इन्क्रीज करते. इथं असणारे लेन्झ लॉचं मेन जो कन्सेप्ट आहे तो लेन्झ लॉ काय डायरेक्शन देतो, इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन देतो. इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन कशी असते, फ्लक्स बदलला तर, फ्लक्स बदलला तर इंड्यूस्ड ईएमएफ इंड्यूस होतो किंवा प्रोड्यूस होतो. फ्लक्स चेंज झाला, ॲज द फ्लक्स इज चेंजेस द ईएमएफ इज इंड्यूस्ड. बट तिथं इंड्यूस्ड होणारा ईएमएफ कसा आहे, तो फ्लक्सला इन्क्रीज होताना डिक्रीज करतो आणि डिक्रीज होताना इन्क्रीज करतो. म्हणजे त्याला अपोज करतो आणि दॅट निगेटिव्ह साइन इज गिवन बाय दॅट चेंज इन फ्लक्स. चेंज इन फ्लक्सला अपोजचं साइन जे आहे ते निगेटिव्ह साइन आहे. जस्ट एवढंच डोक्यामध्ये ठेवा की लेन्झला ईएमएफची करंटची डायरेक्शन दाखवतो. ईएमएफची करंटची डायरेक्शन दाखवताना ती डायरेक्शन कशी असेल, ती डायरेक्शन अशी असेल की इंड्यूस्ड झालेला ईएमएफ फ्लक्स डिक्रीज झाला तर त्याला डिक्रीज होऊ देत नाही. इंड्यूस्ड होणारा ईएमएफ फ्लक्स इन्क्रीज झाला तर त्याला इन्क्रीज होऊ देत नाही. म्हणजे जो काही कॉज आहे, चेंज इन फ्लक्स जो कॉज आहे त्या कॉजला अपोज करतो. ईएमएफ काय करतो, इन्क्रीज झालेला फ्लक्स त्याला इन्क्रीज होऊ देत नाही. ईएमएफ काय करतो, डिक्रीज झालेला फ्लक्स त्याला डिक्रीज होऊ देत नाही. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये काय असेल, जो काही चेंज इन फ्लक्स आहे तो चेंज होताना इन्क्रीज झाला तर त्याला इन्क्रीज होऊ द्यायचं नाही, डिक्रीज झाला तर त्याला डिक्रीज होऊ द्यायचं नाही. दॅट इज दॅन अपोज. तोच म्हणजे काय असेल, अपोज असेल आणि ते अपोजचं जे काय आहे ते निगेटिव्ह साइन इथं आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेला फ्लक्स चेंज होतो किंवा इथं असणारी जी काही कंडिशन आहे, इथे जी असणारी जी कंडिशन आहे त्या कंडिशनमुळे आपण काय स्टडी केलं की असणारा ईएमएफचा डायरेक्शन किंवा ईएमएफची डायरेक्शन कशाने आहे, लेन्झ लॉने आहे. जो एक्सपेरिमेंट मध्ये लेन्झ लॉचे एक्सपेरिमेंट आपण कॉइलच्या बदल्यात काय केली, डिस्क प्लेस केली. डिस्क मीन्स काय आहे, सॉलिड डिस्क, भरीव डिस्क म्हणजे आतमध्ये असणारा सॉलिडचा भाग. आणि त्या सॉलिड डिस्कच्या जवळ आपण काय केली किंवा त्या सॉलिड डिस्कच्या बाजूने आपण असणारा बार मॅग्नेट मूव्ह केला.
बार मॅग्नेट मूव्ह केला तर इथे असणारी कंडिशन काय असेल, आता इथे कॉईल होती, डिस्कच्या ठिकाणी कॉईल होती, त्यावेळेला तिथे इंड्युस्ड ईएमएफ होत होता किंवा तिथे करंट इंड्युस्ड होत होता. मग कॉईल मध्ये इंड्युस्ड करंट होत असेल तर डिस्कच्या बाबतीत काय होत असेल, तर इन दॅट केस देयर इज अन दी मेटल प्लेट. सपोज आपण ही मेटल प्लेट कन्सिडर केली आणि मेटल प्लेटच्या टूवर्ड्स हा मॅग्नेट काय केला, मूव्ह केला. ऍट दॅट कंडिशन ज्या वेळेला इथे नंबर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इनक्रीज होईल, इथे आता मूव्ह काय केला आपण, टूवर्ड्स मूव्ह केला, मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, तिथे इनक्रीज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स इनक्रीज झाले तर इथे असणाऱ्या प्लेटवरती असणारे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, प्लेटवरती असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज आपण काय कन्सिडर केलं की ह्या असणाऱ्या प्लेटमध्ये सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स इथे प्रेझेंट आहेत. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स काय होतात, ज्या वेळेला हा बार मॅग्नेट आपण टुवर्ड्स प्लेट मूव्ह करतो त्यावेळेला त्या प्लेटवरती एक फोर्स एक्झर्ट होतो, अँड दॅट फोर्स F इज इक्वल टू QVB sin थीटा. तिथे असणारा फोर्स काय असेल, अकॉर्डिंग टू द इक्वेशन F इज इक्वल टू QVB sin थीटा. हे फोर्सचे रिलेशन आहे. तिथे असणारा Q आपण कॉन्स्टंट कन्सिडर केला, V कॉन्स्टंट कन्सिडर केला, थीटा ही कॉन्स्टंट कन्सिडर केला, बट इट मॅग्नेटिक फील्ड, मोशनमुळे असणारे मॅग्नेटिक फील्ड जवळ आल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फ्लक्स वाढतात, लांब गेल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स फील्ड कमी होते. म्हणजे ड्यू टू चेंज इन दॅट फील्ड दॅट फोर्स इज एक्झर्टेड ऑन दॅट प्लेट. ह्या प्लेटवरती ह्या डिस्कवरती काय होतो, फोर्स एक्झर्ट होतो, अँड ॲज देअर इज अन फोर्स एक्झर्टेड देअर इज अन ॲक्सिलेशन. फोर्स जो काही एक्झर्ट होईल ड्यू टू चेंज इन फोर्स, ड्यू टू एक्झर्टिंग इन फोर्स देअर इज अन ॲक्सिलेशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्स. इथे असणारे इलेक्ट्रॉन काय होतात, ॲक्सिलेट होतात. मग हे ॲक्सिलेट होताना त्या ॲक्सिलेशनला ड्यू टू दॅट मोशन ऑफ बार मॅग्नेट, ह्या बार मॅग्नेटच्या मोशननुसार हे ॲक्सिलेशनचं डिरेक्शन ठरते. कशी डिरेक्शन ठरते, तर इथे असणारे सगळे इलेक्ट्रॉन्स जे काही आहेत ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत, सपोज आपण ही कॉईल अशी कन्सिडर केली तर इथे असणारे सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, एका सर्क्युलर फॉर्म मध्ये इन द फॉर्म ऑफ व्हर्लपूल, इन द फॉर्म ऑफ ईडीज व्हर्लपूल म्हणा किंवा काही म्हणा, तिथे असणारा ईडीचा भाग जो आहे, फॉर एक्झाम्पल भोवरा जसा सर्क्युलरली मूव्ह होतो त्या फॉर्मॅटमध्ये हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात. तिथे असणाऱ्या फॉर्मॅटमध्ये काय होतात, सगळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतात, मूव्ह होतात. आणि ह्या इलेक्ट्रॉन मूव्ह होताना असणारा जो सर्क्युलर भाग आहे, ड्यू टू दॅट सर्क्युलर शेप दॅट करंट इज कॉल्ड एज अन ईडी करंट. म्हणजे ही प्लेट ज्या वेळेला ह्या मॅग्नेटिक फील्ड मधून ऑसिलेट होते त्यावेळेला ही प्लेट मॅग्नेटिक फील्ड मध्ये आली की त्याच्यावरती ईडी करंट येतो. फील्ड मधून बाहेर होताना सुद्धा ईडी करंट असतो. पुन्हा इथून पुन्हा बॅकला मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल ईडी करंट येतो. म्हणजे प्रत्येक वेळेला, प्रत्येक ऑसिलेशनच्या वेळेला हा असणारा जो मॅग्नेटिक फील्डचा भाग जो आहे त्या मॅग्नेटिक फील्डच्या भागामध्ये प्लेट येताना त्याच्यावरती ईडी करंट प्रोड्यूस होतो. दिस इज द कन्सेप्ट ऑफ ए ईडी करंट. ईडी करंट म्हणजे काय कन्सेप्ट असेल, इंड्युस्ड करंट इन ए प्लेट, इंड्युस्ड करंट इन ए मेटॅलिक प्लेट ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन द शेप ऑफ ईडीज, इन द शेप ऑफ व्हर्लपूल. एका व्हर्लपूल मध्ये किंवा ईडीज मध्ये फॉर्म होणारा जो इंड्युस्ड करंट आहे त्याला काय म्हटलं जातं, दॅट करंट इज कॉल्ड एज एन ईडी करंट. हा जो करंट असेल तो म्हणजे कोणता करंट असेल, इट इज ए ईडी करंट असेल. अँड द डायरेक्शन ऑफ दॅट ईडी करंट बघा बरं, जर बार मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल, टुवर्ड्स असणाऱ्या डिस्कच्या टुवर्ड्स मूव्ह केला तर इथे असणाऱ्या ईडी करंटची डायरेक्शन जी असेल, ईडी करंटची जी डायरेक्शन असेल ती कशी असणार आहे, ती ईडी करंटची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल. ईडी करंटची डायरेक्शन कशी असेल, अँटी क्लॉकवाईज असेल. ईडी करंटची जी डायरेक्शन आहे ती कशी असणार आहे, इट इज अन अँटी क्लॉकवाईज. आणि सपोज हा असणारा बार मॅग्नेट आपण काय केला, अवे फ्रॉम मूव्ह केला, म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल, आणि बार मॅग्नेट काय केलंय, इथून ह्याच्यापासून मूव्ह केल्यानंतर पुन्हा फ्लक्स चेंज होतील, पुन्हा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होईल, पुन्हा तिथे असणारे इलेक्ट्रॉन्स ॲक्सिलरेट होतील आणि त्याचं असणारं ॲक्सिलरेशन जे आहे आणि त्या ॲक्सिलरेशनला असणारी जी इंड्युस्ड करंटची डिरेक्शन जी आहे ही डिरेक्शन कशी असेल, ती क्लॉकवाईज डिरेक्शन असेल. ती डिरेक्शन जी असेल ती कशी असणार आहे, इट इज इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे अकॉर्डिंग टू द मोशन ऑफ ए बार मॅग्नेट टुवर्ड्स दॅट मेटॅलिक प्लेट, द
इंड्युस्ड ईडी करंट ऑन ए कॉइल, इथे असणाऱ्या डायरेक्शन वरती किंवा ह्याच्या असणाऱ्या मोशन वरती ईडी करंटची डायरेक्शन डिपेंड असेल. मोशन कसं आहे, टुवर्ड्स आहे, त्याच्या जवळ जातो. हा असणारा बार मॅग्नेट काय आहे, मूव्ह टुवर्ड्स, त्यावेळेला ईडी करंट कसं असणार आहे, अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल. ह्या कसं असेल, अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल. आणि ज्या वेळेला मोशन हे कसं असेल, मोशन हे अवे फ्रॉम असेल, त्यावेळेला डिरेक्शन जी असेल ती कशी असेल, क्लॉकवाईज असेल. अँड दॅट ऑफ ईडी करंट इज induced on that metallic plate which is placed between that magnetic field which are oscillate. हे ऑस्युलेशन जे प्लेटचे आहेत, जे ऑस्युलेशन आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रोड्यूस केलेले आहेत, ह्या असणाऱ्या प्लेट वरती काय होते, तर इथे असणारा हा प्लेट वरती ईडी करंट प्रोड्यूस होतो. आणि हा ईडी करंट प्रोड्यूस झाल्यामुळे नंबर ऑफ ऑस्युलेशन जे आहेत अप टू ए रेस्टला येण्यासाठी नंबर ऑफ ऑस्युलेशन जे आहेत ते खूप छोटे असतात, कमी असतात, किंवा होणारे ऑस्युलेशन्स कमी होतात. आणि इथे जास्तीत जास्त असतो तो डॅम्पिंग इफेक्ट असतो. डिक्रीजिंग ऑस्युलेशन, डिक्रीजिंग अँप्लिट्यूड, डॅम्पिंग इफेक्ट काय असतो, जास्तीत जास्त असतो, हा आहे तो डॅम्पिंग इफेक्ट आहे. किंवा इथे असणारा हा डॅम्पिंग इफेक्ट हीट प्रोड्यूस करतो. डॅम्पिंग इफेक्ट काय होतो, हीट प्रोड्यूस होतो. आता हीट प्रोड्यूस होतो म्हणजे काय कन्सेप्ट आहे, तर सपोज आपण मेटॅलिक प्लेट कन्सिडर करतो आणि मेटॅलिक प्लेटला असणारा जो इथे ईडी करंट प्रोड्यूस होतो, ॲज देअर इज अन ईडी करंट देअर इज अन रेझिस्टन्स. आणि असणाऱ्या मेटॅलिक प्लेटला मॅक्झिमम रेझिस्टन्स असतो, आणि ज्याला मॅक्झिमम रेझिस्टन्स असेल त्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट असतो किंवा ती इथे हीट प्रोड्यूस होते. इथे असणारी काय असते, हीट प्रोड्यूस होते. आणि ज्या ज्या वेळेला हे ऑस्युलेशन्स होतात त्या त्या वेळेला, आता इथं असणारी जी कन्सेप्ट आहे ती बघा बरं काय कन्सेप्ट आहे. त्यासाठी आपण हा वरचा जो भाग आहे तो कन्सिडर करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला हा असणारा एबीसीडी प्लेटचा भाग आहे, ही प्लेट ज्या वेळेला मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाईल, ही प्लेट ज्या वेळेला काय होईल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाईल. सपोज आपण असं कन्सिडर केलं, देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड, आणि ज्या वेळेला प्लेट काय होते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये येते, आतमध्ये घुसते, त्याचं मोशन काय आहे, ती इकडून येईल आणि ह्या असणाऱ्या इन बिटवीन असणाऱ्या ह्या मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये येईल. जसजशी ती आतमध्ये येईल तशी एकदम आतमध्ये येऊन लगेच बाहेर जाते असं होत नाही. काय होतं, ती आता आता अशी त्याची काय होतं, मोशन मध्ये हळूहळू आतमध्ये सरकते. जसजशी ती आत येईल तसतशी काय होईल, तिथली मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होईल. इथं असणारी त्या डिस्कवरची मॅग्नेटिक फील्ड काय होईल, इन्क्रीज होईल. मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली की फ्लक्स चेंज होतो, फ्लक्स इन्क्रीज होतो, आणि इथे असणारा इंड्युस्ड करंट जो आहे, ज्याला आपण ईडी करंट आहे, तो इथे प्रोड्यूस होतो. पण ईडी करंट प्रोड्यूस होताना तो कसा प्रोड्यूस होतो, इथे मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होतात, मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होतात. इंड्युस्ड करंट काय करतो, त्या इन्क्रीजला थांबवतो, इन्क्रीजला काय करतो, होऊ देत नाही, त्याला थांबवतो. त्यामुळे इथे असणारा पहिला अपोज, ज्या वेळेला ती असणारी प्लेट आत येताना मॅग्नेटिक फील्ड मध्ये येताना इथे असणारा फाय जो आहे तो आहे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो इन्क्रीज होतो. ईडी करंट काय होतो, इंड्युस्ड होतो, पण त्याची डायरेक्शन कशी असते, ह्या फायच्या अपोजिट किंवा फायला अपोज असतो. त्याचा फायला अपोज असतो, तो अपोज असतो, पण तो लहान अमाऊंट मध्ये किंवा छोट्या अमाऊंट मध्ये असतो. तरीही फील्ड ही असणारी कॉईल जी आहे ती आतमध्ये एंटर करते, मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये एंटर करते. पुन्हा इथे इंड्युस्ड करंट होतो, ईडी करंट होतो, आणि पुन्हा नेक्स्ट कन्सेप्ट येते ती काय येते, तर असणारी कॉईल काय होते, आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मधून बाहेर पडते. आता बाहेर पडताना काय कंडिशन होत असेल, इथे असणाऱ्या प्लेटवरची मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होईल. बाहेर पडता 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 मॅग्नेटिक फील्ड कमी 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 होईल, म्हणजे इनडायरेक्टली इथे असणारा फ्लक्स जो आहे तो काय होईल, डिक्रीज होईल. पण फ्लक्स डिक्रीज झाला तर ह्याच्यावरती इंड्युस्ड होणारा ईएमएफ जो आहे, ह्याच्यावरती इंड्युस्ड होणारा जो करंट आहे, ईडी करंटचं काम काय आहे, डिक्रीज होणाऱ्या फ्लक्सला थांबवणं. म्हणजे फ्लक्स इन्क्रीज होऊ द्यायचा नाही, फ्लक्स डिक्रीज होऊ द्यायचा नाही. ही जी आहे ती ह्या असणाऱ्या ईडी करंटची मेंटॅलिटी असते. ईडी करंटची मेंटॅलिटी काय असते, ईडी करंटची डायरेक्शन अशी असते की फ्लक्सला इन्क्रीज झालं होऊ द्यायचं नाही, फ्लक्स डिक्रीज होत असेल तरी होऊ द्यायचं नाही. म्हणजे इथं पुन्हा त्याचा काय होतो, अपोज होतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा असणारा कॉइलचा किंवा इथे असणाऱ्या ह्या डिस्कचा भाग, प्लेट जी आहे, ज्या वेळेला आत येईल त्यावेळेला त्याला अपोज असेल, तिथून बाहेर पडताना त्याला अपोज असेल.
पुन्हा ती आत आली त्याला अपोज, पुन्हा बाहेर पडताना अपोज. अशा टाइम्स ऑफ ज्या ज्या वेळेला त्याचे ऑस्युलेशन ह्यामधून पास होतील मॅग्नेटिक फील्ड मधून, त्या वेळेला त्या प्रत्येक वेळेला त्याला अपोज येतो आणि त्यामुळे त्यांच्यावरती होणारा डॅम्पिंग इफेक्ट हा इफेक्टिव्ह असतो किंवा लार्ज नंबर ऑफ डॅम्पिंग इफेक्ट असतो, ज्याचा रिझल्टंट काय असेल 10 नंबर ऑफ ऑस्युलेशन्स नंतरच त्याचं काही ऑस्युलेशन स्टॉप होतील, तो रेस्टला येईल. दिस इज द ईडी करंट. हा जो कन्सेप्ट आहे तो ईडी करंट. आणि ड्यू टू दॅट लार्ज करंट इथे प्रोड्यूस होणारा जो ईडी करंट आहे आणि ईडी करंट ज्या वेळेला प्रोड्यूस होईल त्यावेळेला ह्या असणाऱ्या प्लेटमध्ये जो काही रेझिस्टन्स आहे that resistance produce damping effect same as to heating effect. तो असणारा रेझिस्टन्स जो आहे तो हीटिंग इफेक्ट प्रोड्यूस करतो आणि दॅट ऑफ हीटिंग इफेक्ट इन केस ऑफ ईडी करंट. ईडी करंट मध्ये असणारा हीटिंग इफेक्ट आपण काय करू शकतो, नंबर ऑफ पर्पजेस साठी यूज करू शकतो. म्हणजे दॅट ईडी करंट इज युज्ड इन मेनी पर्पज, मीन्स ऍप्लिकेशन्स ऑफ ईडी करंट असे कन्सेप्ट आहे. तर हा असणारे ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर फर्स्ट ऍप्लिकेशन आहे, एकदा काय ह्याच्यावरती ईडी करंट प्रोड्यूस झाला तर त्याच्यामुळे काय होईल, इथे असणार रेझिस्टन्स इन्क्रीज होईल. रेझिस्टन्स इन्क्रीज झाला तर तिथे असणारी जी कॉईल असेल किंवा ती प्लेट असेल ती काय होईल, हीट होईल म्हणजे तिथे असणारा हिटिंग इफेक्ट असेल. आणि दॅट ऑफ हिटिंग इफेक्ट युज्ड इन, तो असणारा हिटिंग इफेक्ट आपण स्पीडोमीटर जो असतो व्हेकलचे स्पीडोमीटर्स आहेत त्या स्पीडोमीटरमध्ये यूज करू शकतो. इलेक्ट्रिक ब्रेक्स असतात रेल्वेचे, त्या रेल्वेच्या इलेक्ट्रिक ब्रेक्समध्ये हा स्पीडोमीटर यूज केला जातो. इंडक्शन फर्नेसमध्ये सुद्धा हा स्पीडोमीटर यूज केला जातो. नेक्स्ट असणारा डेड बीट गॅल्व्हनोमीटर जो आहे तिथे सुद्धा हा असणारा ईडी करंटचा भाग काय केला जातो, यूज केला जातो. असे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत या ईडी करंटमध्ये. एक छोटासा थेरॉटिकलचा भाग आहे, ह्याला इक्वेशन नाहीत काही नाहीत, फक्त असणारा ईडी करंटचा जस्ट बेसिक कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये अप टू शॉर्ट नोट 2 मार्क्ससाठी कुठेतरी विचारला जाईल, असा हा ईडी करंट आहे.